शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख किशोर कुमेरे यांची माझ्यासोबत आहे। किशोर भाऊ, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। नागपूर महानगरपालिकेत तुम्ही मनसेसोबत निवडणूक लढणार आहात का? नागपूरसाठी मनसेसोबत जो युतीचा विषय आहे, सगळ्यात पहिले तर पक्षप्रमुख आणि पक्ष यांचा काय आदेश आहे, काय विषय आहे, त्याप्रमाणे ते जेव्हा देतील तेव्हा त्यांच्याशी चर्चा करू। परंतु मनसेसोबत युतीच्या बाबतीत नागपूर शहराचे जे आम्ही प्रमुख लोक आहोत, तर मनसेची जे ताकद या ठिकाणी बघता, परिस्थिती बघता, तर यासोबत युतीच्या बाबतीत आम्ही जे प्रमुख लोक आहोत हे माननीय पक्षप्रमुखांना यांच्याबद्दल आम्ही पूर्ण माहिती देऊ आणि त्याबद्दल सांगू की इथली अशी अशी परिस्थिती आहे म्हणून। काय इथल्या स्थानिक नेत्यांचं तुमचं जिल्हा प्रमुख म्हणून काय मत आहे? आमचे जे इथे जर लोकल लेवलवर म्हटलं गेलं, आम्ही पक्षप्रमुखाशी यावर चर्चा करू, परंतु स्थानिक म्हणून महाविकास आघाडी ज्याप्रमाणे आहे आणि काँग्रेससोबत या ठिकाणी महाविकास आघाडी महापालिकेत जर झाली तर निश्चित रूपाने काँग्रेसला पण फायदा होईल आणि आम्हाला पण फायदा होईल, राष्ट्रवादीला पण फायदा होईल। तर आम्ही त्या दृष्टीने आमची चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुखांना यांची माहिती देऊ आणि परिस्थिती इथली नागपूरची आम्ही त्यांना सविस्तर समजावून सांगू। म्हणजे तुमच्या बोलण्यावर नसेल तुम्ही काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत महाविकास आघाडी करायला तयार आहे, मनसेला सोबत घ्यायला तयार नाही असं दिसतंय तुमच्या बोलण्यावरून। निश्चित रूपाने तर मनसेची अजूनपर्यंत आघाडी युती किंवा असं निवडणूक अजूनपर्यंत सध्याच्या परिस्थितीत झाले नाही, परंतु महाविकास आघाडी आहे, त्याच्यामुळे नागपूरची परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढू तर निश्चित रूपाने त्यांना आणि आम्हाला महाविकास आघाडीला फायदा होईल। मनसे तुमच्या महाविकास आघाडीत सोबत आली तर तुम्हाला काय फायदा नुकसान होईल काय वाटतं? मनसेच्या सोबत जे आघाडीचा विषय आहे हा म्हणजे पक्षप्रमुखांचा विषय आहे, त्यामुळे पक्षप्रमुख कशा प्रकारे आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे त्याच्याबद्दल ठरेल। काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्यासाठी हालचाली चर्चा सुरू झाली, बैठका सुरू झाल्या। निश्चित रूपाने काँग्रेससोबत एक जे शहर अध्यक्ष आहेत विकासजी ठाकरे यांच्यासोबत आमची एक बैठक, आमचे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांची एक बैठक झालेली आहेत, ते पण त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह आहेत आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची इच्छा आहे की आघाडीमध्ये लढावं, निश्चित रूपाने फायदा मिळेल हे सर्वांनाच माहिती आहे। किती जागा तुम्ही मागणार काँग्रेसकडे? आमचा मोठा भाऊ आहे नागपुरात। एकदम बरोबर आहे, परंतु मागच्या 2017मध्ये जेव्हा आम्ही निवडणूक लढलो होतो तर एक कळमना प्रभाग आहे, त्याच्यानंतर एक बगळगंज असा प्रभाग आहे, तर काही प्रभाग आहे तिथे आम्ही कुठे 4 सीटा सेकंडवर आहो, कुठे 3 सीटा सेकंडवर आहो। तर अशा परिस्थितीत ओव्हरऑल जर बघितलं तर जवळपास 40 सीटा आम्ही या ठिकाणी शहरामध्ये मागणार आहोत। काँग्रेस तयार आहे 40 सीटं द्यायला? हे बघा, आपण आघाडी त्याच्यासाठी करतो की आपल्या सीट्स निवडून आल्या पाहिजे, म्हणून त्यांना पण फायदा झाला पाहिजे आणि आपल्याला पण फायदा झाला पाहिजे। या हिशोबाने ज्या सेकंडवर आहे, जिथं आमची ताकद आहे, जिथं लढू शकतो अशाच आम्ही मागू। हा मागाचा आमचा एक ज्या ठिकाणी आमची ताकद आहे तेच मागू आणि त्या जे बैठकीत ठरेल ते ठरेल त्यावर। समजा त्यांनी जागा दिल्या नाही 40 किंवा तुमची महाविकास आघाडी झाली नाही तर प्लॅन बी काय तयार आहे तुमच्याकडे? आता सध्या तर आम्ही झाली पाहिजे या दृष्टिकोनामध्ये आम्ही आहो, त्या पद्धतीने आम्ही जागाचं जे आहे ते ज्या ठिकाणी ताकद आहेत अशाच जागा आम्ही मागणार आहोत आणि कमी जास्त त्यामध्ये होईल। आणि जर समजा आता सिच्युएशन आमची मानसिकता आहे की आघाडी व्हावं, आघाडीत लढावं, हा पूर्ण आमचा 1000% प्रयत्न राहील, परंतु पक्ष म्हणून जर समजा आघाडी नाहीच झाली, पहिली प्रायोरिटी आघाडी होणे आहे, परंतु पक्ष म्हणून पक्ष संघटन मिळून जर नाही राहिलं तर आमच्या काही कार्यकर्ते तयारच आहे, त्या दृष्टीने आम्ही स्वतंत्र लढाचाही विचार करू। स्वतंत्र लढणार की मग शरद पवार गट सोबत घेऊन लढणार? ते तर आता वेळेवर म्हणजे आमची कोणासोबत आघाडी त्यावेळेस होईल, आमची पहिली मानसिकता आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सोबत आघाडी मिळून लढावं, परंतु अशी मानसिकता असल्यानंतर राजकारणामध्ये कुठल्या वेळेस काय सिच्युएशन येऊन जाईल किंवा पक्षप्रमुख पक्ष म्हणून काय त्या ठिकाणी आदेश देतात किंवा त्यांच्याशी चर्चा झाल्यावर काय होते,
तर त्यावेळीची जे परिस्थिती राहील, पण आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही पक्षाच्या प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आपली ताकद जे काही आहे ते त्यावेळेस सिच्युएशनप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. शेवटचा प्रश्न म्हणजे सर्व जागांवर सुद्धा तयारी आहे? निश्चित रूपाने शिवसेना पक्ष नागपूर शहरात या ठिकाणी 9 नगरसेवक आपले शिवसेनेचे 2007मध्ये राहिलेले आहेत आणि आज जरी नगरसेवक या ठिकाणी 2च असले, परंतु पक्षाची ताकद हे मात्र संपूर्ण शहरात आहे, शिवसेनेत आहे. जरी नगरसेवक नसले पण शिवसैनिक तर आहे ना, पदाधिकारी तर आहेत. त्याच्यामुळे लढाचा जो विषय आहे आणि माननीय उद्धवसाहेब यांचं नेतृत्व हे इतरही राजकीय लोकांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मान्य आहे, म्हणून अशा वेळेससुद्धा आमच्या पक्षामध्ये लोक पक्ष प्रवेश करत आहे, हे विशेष आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे लोक आहेत लढण्यासाठी. शिवसेनेची नागपुरात तयारी आहे सुरुवातीला महाविकास आघाडीची. जर समजा महाविकास आघाडी झाली नाही तर मग सोबळावर म्हणून सगळ्या जागा लढण्याची सुद्धा तयारी ठाकरे गटाने नागपुरात करून ठेवलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.